अंगारकी चतुर्थीचा मंगलमय आणि शुभ दिन. पण आजचा दिवस माझ्यासाठी अजिबात चांगला नव्हता. त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते. खूप वर्षांनी गणपती बाप्पाची मूर्ती आणली. त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा मी अभिषेक केला. दही, दूध, तूप, मध आणि साखर घालून, केसर पण घालून त्याचा छान अभिषेक करून घेतला. खूप वर्षांनी आणली. याचं कारण, याआधी माझ्याकडे चांदीची पोकर मूर्ती होती, पण ते पोकळ असल्यामुळं त्याला होल पडला आणि होल पडल्याच्या नंतर ते मोडून दुसरी घ्यायची माझ्या बुद्धीला पटत नव्हतं, कारण त्याचं पैंजण किंवा जोडवे बनले असते. म्हणून मग आमच्या गावाला भिगवणला जाताना मी नतीत ते विसर्जन चांदीची मूर्ती करून टाकली. आता माझा मुलगा बघा, ताप आल्यामुळं तर तो झोपला ना गोळ्या खाऊन, तर तो इतका घामाने ओला झाला ना, मला खूप वाईट वाटलं. त्याचं हेच कारण होतं की माझा आजचा दिवस खूप वाईट गेला. त्याचा ताप उठेपर्यंत मला खूप म्हणजे खूप टेन्शन होतं. औषध गोळ्या खाऊन त्याला बरं वाटलं आणि मग तो नीट झाल्याच्या नंतर खायला प्यायला लागल्यावर मग म्हटलं तर माझं बरं झालं जरा, तर चला तर मग आपण आता पुढच्या कामाला लागूया. खूप दिवसांनी ब्लाऊज कटिंग करायला घेतला. तर मी म्हटलं ना तुम्हाला, मी बाहेरचे एवढे जास्त कस्टमरचे ब्लाऊज शिवायला घेत नाही. त्याची बरीचशी कारणं मी तुम्हाला दिलेली आहे. त्यातलं एक कारण असं सांगते की आपण माणूस की ना, त्यांनी खूप दिवस ब्लाऊजचे पैसे मागत नाही, 2 महिने 3 महिने, आणि मग नंतर जर आपण पैसे मागितले तर त्यांना असं वाटतं की मग ते पर्सनलला मेसेज विचारतात, मेसेज करतात की कोणत्याचे किती लावले. ते मला अजिबात आवडत नाही. तुम्हाला कळत नाही का मग ब्लाऊज शिवताना खूप दिवसांनी पैसे मागितलं तुम्हाला वाईट कसं वाटतं? त्यापेक्षा मग ते ब्लाऊज शिवलेलं नको असं मला वाटतं. आता हे 2 ब्लाऊज वेगवेगळ्या कस्टमरचे आहेत, तरीही ब्लाऊजचं माप सेम आहे. फक्त फरक काय, तो स्लीवचा फरक आहे. दोन्ही ब्लाऊज कट करून घेतले आणि चला म्हटलं आज चतुर्थी आहे तर ब्लाऊज कट करून घेतले. आज शिवायचे नाही आहेत, चतुर्थी आहे तर मोदक करूया. माझ्याकडे 7 नारळ होते. 7 मधला फक्त 1 नारळ मोदकांसाठी चांगला निघालेला आहे. आता नारळाच्या खोबऱ्याचं मी काहीतरी नक्की करील, पण आता नारळ एक चांगला निघाला ही श्री